त्यानंतरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात, मात्र सुरुवात करणार आहोत हेडलाईन्सने। रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कॉन्ट्रॅक्टर सुनील पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भाजी मंडईचा शुभारंभ आणि आमदार राजन विचारे यांच्या निधीतून आत्रेकट्ट्याच्या शेडची उभारणी। आता बातम्या विस्ताराने। मुलुंड पोलिसांची धडक कारवाई, स्कॉर्पिओ चोरांच्या टोळीला 24 तासांच्या आत केलं अटक। मुलुंड कोर्टाजवळून जबरदस्तीने पळवून नेलेली रवींद्र वरपे यांची स्कॉर्पिओ गाडी चोरणाऱ्या टोळीला मुलुंड पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे। 1 तारखेला मुलुंड कोर्टाजवळून जबरदस्तीने गाडीचा ताबा घेऊन कासार वडवली येथे स्कॉर्पिओ चालकाला मारहाण करणे, गाडीच्या विक्री कागदपत्रावर जबरदस्तीने सही घेणे तसेच चालकाकडील सोन्याची अंगठी आणि मोबाईल जबरदस्तीने पळवून नेण्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। मुलुंड पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत तत्परतेने गुन्ह्याचा तपास करून पोलीस रेकॉर्डवरील 5 गुन्हेगारांना अटक केली असल्याची माहिती मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी दिली आहे। हे दिनांक 1/3/14 रोजी कोर्टामध्ये मुलुंड कोर्टाच्या जवळ फिर्यादी आला होता। फिर्यादीला या प्रथम 7 लोकांनी त्याला त्याच्या गाडीमध्ये घेतलं, स्कॉर्पिओ गाडीमध्ये त्याला घेऊन कापूरबावडी ठाण्या साईडला घेऊन गेले। तिथं जंगलसारखा भाग होता आणि त्या ठिकाणी जाऊन या 7 आरोपींनी त्या फिर्यादीला, ज्याचं नाव आहे रवींद्र बंडू वरपे, ह्याला तिथं मारलं, हाताने बुक्याने मारलं त्याला। त्याच्या हातातली अंगठी काढून घेतली, त्याच्याकडचे कागदपत्र काढून घेतले आणि जी स्कॉर्पिओ गाडी होती ती स्कॉर्पिओ गाडीसुद्धा काढून घेतली आणि त्याला मारहाण करून तिथून हाकलून दिले। नंतर फिर्यादीने कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केला आणि आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आणि 24 तासाच्या आतमध्ये आम्ही ताबडतोब या 7 पैकी 6 आरोपीला अरेस्ट करण्यामध्ये, अटक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांच्याकडून, त्या आरोपीकडून एक रिंग, आम्ही जे फिर्यादीची रिंग होती ती आम्ही रिकवर केलेली आहे, हस्तगत केलेली आहे। आणि जे डॉक्युमेंट्स घेतले होते ते डॉक्युमेंट्ससुद्धा आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि आता रिमांड, जस्ट आज आम्हाला रिमांड मिळालेला आहे 10 तारखेपर्यंत। आणि आता आम्ही त्या तपासामध्ये जी त्याची गाडी आहे स्कॉर्पिओ गाडी, ती आम्ही आता ताब्यात घेतो आहे। अशा रीतीनं आम्ही 24 तासामध्ये हा जो दरोडा आहे तो दरोडा आम्ही, हा मोठा दरोडा तो आम्ही उघडकीस केलेला आहे 24 तासामध्ये। हे आता प्रायमरी ह्याच्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये आम्ही फक्त एवढं जे आहे मी आता सांगितलेलं आहे तेवढीच प्राथमिक तपासामध्ये आम्हाला माहिती मिळून आलेली आहे। अधिक आम्ही तपास करून आम्हाला कळवू, आपण सांगू। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह प्रियंका, S9 न्यूज, मुंबई। नौपाड्यातील गावदेवी भाजी मंडईच्या लोकार्पण सोहळा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। नौपाडा गावदेवी मंदिराजवळ नवी भाजी मंडई उभारण्याचा प्रकल्प हा ठाणे महानगरपालिकेने घेतला होता। 10 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मंडईचं काम पूर्ण झालं असून या मंडईचा लोकार्पण सोहळा आज करण्यात आलाय। 1938 सालापासून असलेल्या मंडईचा पुनर्विकासाचं काम हे 2004 साली हाती घेण्यात आलं होतं। या मंडईत एकूण 154 गाळ्यांचा समावेश असून गावदेवी मंडईतील विक्रेत्यांना ते दिले जाणार आहेत। युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजी मंडईचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक इत्यादी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते। श्रीफळ वाढवून आणि फीत कापून या भव्य अशा भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं। तर बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा आज अखेरीस करण्यात आलाय। या मंडईत आपल्या हक्काची जागा मिळणार म्हणून भाजी विक्रेत्यांनी आपला आनंद व्यक्त करीत पालिका प्रशासनाचे आभार मानलेत। आजचा दिवस म्हणजे फार आनंदाचा आहे आमचा। पहिली गोष्ट म्हणजे 12 वर्ष झाले आम्ही तिकडे वनवास भोगलेला आहे काही गोष्टीचा, त्यातही महापालिकेने आम्हाला खूप मदत केलेली आहे, काही गोष्टीचं सहकार्य केलेलं आहे। त्यातून हे मार्केट आम्हाला वेळेत दिलेलं आहे। आता काही गोष्टी खूप आनंद वाटतो आम्हाला ह्या गोष्टीचा। इकडचं मार्केट म्युन्सिपाल्टीने तोडलं ना, मग आम्हाला तिकडं बसवलं। तिथलं 12 वर्ष आम्ही बसलो, आता आम्हाला नवीन मार्केट पाहिजे, जागा पाहिजे म्हणून आता हे मार्केट दिले। आम्हाला हक्काचं जागा पाहिजे, मिळाली ना, मिळाली। सारिका साळुंके, ठाणे। शारदा प्रकाशनाच्या वतीने लेखक मोहन पवार यांच्या निर्धार कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आलाय।
लेखक मोहन पवार लिखित निर्धार कादंबरीचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायत येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यास मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष माया गोखले, गुरुवर्य शंकर निकम, गायक अनिरुद्ध जोशी, गायिका पल्लवी केळकर, मंदा फाउंडेशनचे सचिन तेलंगेज, अध्यक्ष संतोष राणे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। गुरुवर्य शंकर निकम यांच्या मार्गदर्शनाने घडलेले मोहन पवार यांनी आपल्या जीवनावर आधारित अनुभव निर्धार या कादंबरीत कथन केले आहेत। या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। तर लेखक मोहन पवार यांनी या कादंबरीच्या माध्यमातून जीवनात मनुष्य हा कधी निराधार झाल्यास योग्य मार्गदर्शनाचा आणि विचाराचा अवलंब करावा असा संदेश त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून दिला आहे। तसेच वाचकांनी ही कादंबरी जरूर वाचावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। पुस्तक लिहिण्यामागची संकल्पना अशी आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण फार क्षणिक असतात आणि प्रत्येक माणसानं सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजसेवा करावी। आणि या कादंबरीचा आशय असा आहे की एका सधन माणसानं एका गरीब कुटुंबाला जर मदत केली तर देशाची गरिबी कमी व्हायला मदत होईल, अशा आशयाचा संदेश या कादंबरीतून देण्यात आला। वाचकांनी ही कादंबरी वाचल्यानंतर सामाजिक व्रत घेण्यासाठी पुढे यावं असाच संदेश यातून दिला आणि मला नक्की खात्री आहे वाचक याच्यातून नक्कीच हा भाव उचलतील। सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे। एस9च्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। करूयात पुढच्या बातमीकडे। व्यास क्रिएशनच्या वतीने ज्येष्ठ महोत्सवाअंतर्गत विविध क्षेत्रात कारकिर्दीचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठांना
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आलाय। व्यास क्रिएशनच्या वतीने ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते। या महोत्सवाअंतर्गत सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठांना सेवारत्न आणि ज्येष्ठरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य योगतज्ञ दादाजी वैशंपायन, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत जोशी, मार्गदर्शक श्रीकांत नेर्लेकर, अध्यक्ष सुरेश गुप्ते, खासदार संजीव नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते। खासदार संजीव नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता राबवलेल्या सन्मानपूर्वक कार्यक्रमाचे कौतुक केले। ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ महोत्सवाचा लाभ घेतला। तर निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला गेला। सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे। कोपरी सिद्धार्थनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे। या राष्ट्रीय आणि मौल्यवान संपत्तीचे संवर्धन करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे। ज्येष्ठांचे महत्त्व लक्षात घेता कोपरीमध्ये स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांनी विविध प्रकल्प हाती घेतलेत। सिद्धार्थनगर येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता कट्टा आणि पादचारी व्यवस्था उभारण्यात येणार असून या नागरिकामाचा शुभारंभ आज करण्यात आला। सिद्धार्थनगरमध्ये स्थानिक नागरिक या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते। तर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्या संकल्पनेतून विविध नागरिक कामे कोपरीमध्ये राबवली जाणार आहेत। स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांनी उपक्रमाविषयी माहिती एस9शी बोलताना दिली। आज कोपरी विभागात जो कामाचा आम्ही धडाका लावलेला आहे आणि सगळ्यात मोठी समस्या होती की आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक कट्टे हे बऱ्याच ठिकाणी नव्हते, फक्त नुसते कट्टे बांधलेले होते, परंतु ज्येष्ठ नागरिकची शेड जी असते ती नव्हती। आणि ती कोपरी गावापासून आम्ही जी सुरू केलेली आहे, आता मध्ये कोपरी गाव त्याचं उद्घाटन झालेलं आहे। त्याचप्रमाणे बिल्डिंग क्रमांक 20 सिद्धी कॅम्पस झालेला आहे। आणि आज सिद्धार्थनगर गोकुळधाम यांच्या बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे मागणी होती की आम्हाला ज्येष्ठ नागरिक कट्टा पाहिजे आणि आज लवकरात लवकर त्यांचं काम करून मी दिलेलं आहे। लवकरात इथे चांगल्या प्रकारचा ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार होणार आहे आणि सगळ्या ज्येष्ठांना एकत्र येऊन त्यांची समदुःख तसेच खुशीच्या बातम्या ते एकमेकाला देणार आहे। अशा प्रकारची आमची कामं चालू आहेत आणि जनपद देखील त्या जोडीला आम्ही चालू केलेला आहे। कोपरी विभागात स्वामी विवेकानंद चौक तिथे देखील आम्ही ज्येष्ठ कट्टे चालू केलेले आहेत। त्याचप्रमाणे सिंधी कॅम्पस बिल्डिंग क्रमांक 20 याच्या बाहेर देखील आम्ही ज्येष्ठ नागरिक कट्टा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे कोपरी सिद्धार्थनगर येथे जी गोकुळधाम सोसायटी आहे त्याच्या बाहेर देखील आम्ही ज्येष्ठ नागरिक कट्टा, त्याचप्रमाणे पदपथ हे देखील बरंच त्याची देखील दुरस्ता झालेली होती, त्याचं देखील आज उद्घाटन केलेलं आहे। आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या कोपरी विभागात जे गावदेवी मंदिर आहे आगरी कोळी लोकांचं, त्याचप्रमाणे कोपरी विभागात हे सगळीच लोक आता सगळे आगरी कोळी झालेले आहेत आणि त्यांना देखील तिथे आम्ही जे जत्रेच्या वेळेला जे बळी वगैरे देतात त्याच्यासाठी एखादी शेडच नव्हती आणि ती शेड आज बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच आम्ही तिथे बांधण्याचा शुभारंभ केलेला आहे। सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे। रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सब कॉन्ट्रॅक्टर सुनील पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा। मध्य रेल्वेचे ठेकेदार सुनील उपाध्याय यांनी सब कॉन्ट्रॅक्टर सुनील पाटील यांच्याकडे ROB ते दिवा या रेल्वे स्थानकादरम्यानच्या नवीन लाईनचे काम सोपवले होते। हे काम पूर्ण होऊन जवळपास 1 वर्षाचा कालावधी लोटलाय। मात्र आतापर्यंत सुनील पाटील यांना आपल्या कामाचा योग्य तो मोबदला देण्यात आलेला नाहीये। दरम्यान ओम साई एंटरप्राइजेस मार्फत सुनील पाटील यांना रेल्वेच्या नवीन लाईनचे ट्रॅक क्रमांक 5 आणि 6 बनवण्याचं काम देण्यात आलं होतं। काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेचे ठेकेदार सुनील उपाध्याय यांनी या कामाची पाहणी करून कामाचे मोजमापन केलंय। या सर्व कामाचं बिल 1,20,48,731 इतकं झालंय। दरम्यान आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याचं कॉन्ट्रॅक्टर सुनील पाटील यांनी एस9शी बोलताना सांगितलंय। सुनील पाटील, माझी कंपनी ओम साई एंटरप्राइजेस, मी रेल्वे ठेकेदार सुनील उपाध्याय आहे, SNB कंपनी त्याच्याकडनं मी काम घेऊन 9% प्रमाणे त्याला मी काम करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझं 1,20,48,731 माझं बिल झालेलं आहे, पण तो देत नाही। त्याचं कारण त्याला माझ्याकडं वर्क ऑर्डर आहे, बिलं आहेत, पण त्याला ते पैसे द्यायचे नाही। आता तुम्ही इथे उपोषणावरती बसलाय, हा कितवा दिवस? पहिला दिवस? हा माझा दुसरा दिवस आहे आज। माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी आमरण उपोषणाचा इशारा तर दिलेलाच आहे, ते नाही झालं तर मी आत्मदहन करणार। दरम्यानच्या कालावधीत सुनील उपाध्याय यांनी श्याम नारायण ब्रदर्स यांना वारंवार बिलाची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ करून आपल्याला मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही सुनील पाटील यांनी केलाय। इतकंच नाही तर माझी फसवणूक झाल्यानं आपण पोलीस आयुक्त ठाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा आणि रेल्वे प्रशासन मुंबई यांच्याकडे लेखी अर्ज देऊनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय।
या साऱ्या प्रकारामुळे मी कर्जबाजारी झालोय. माझ्या बिलाची रक्कम जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसेल. इतकंच नाही तर या बिलावर येत्या 8 दिवसात ठोक भूमिका घेतली गेली नाही तर मी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील सुनील पाटील यांनी रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाला दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियांकासह प्राची मुळे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने कच्छ गुजराती विभागातील कार्यकारिणी जाहीर करीत मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने कच्छ गुजराती विभाग नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन टाउन हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कच्छ गुजराती सेलचे भरतभाई देनानी, ठाणे शहर काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक, नगरसेवक मनोज शिंदे, सुभाष कानडे, उपाध्यक्ष वसंत पोलाडिया, ठाणे काँग्रेस अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील कच्छ गुजराती सेनेचे अध्यक्ष प्रवीण वाघेला यांनी केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करीत कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कच्छ समाजाच्या महिला अध्यक्षपदी हेमाबेन, उपाध्यक्षपदी मुमताज मुरानी, ज्येष्ठ सल्लागार माधुरी वाघेला, त्याचबरोबर उपाध्यक्षपदी योगेश गांधी, किशोर जोशी, तर ठाणे जिल्हा सचिवपदी हरीश दुमाडिया आणि किरण राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमदार राजन विचारे यांच्या निधीतून अत्रे कट्ट्यावर शेड उभारणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झालाय. आमदार राजन विचारे यांच्या निधीतून अत्रे कट्ट्यावर शेड उभारणी प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा काल पार पडलाय. भास्कर कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विचार विनिमयाकरता विविध उपक्रम अत्रे कट्ट्यावर केले जातात.
अनेक लेखक, साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक आपल्या अनुभवांचं कथन येथील कार्यक्रमातून व्यक्त करीत ज्येष्ठांशी संवाद साधतात. या आत्रे कट्ट्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून शेडचा अभाव आहे. आमदार राजन विचारे यांनी ज्येष्ठांची दखल घेत येथे शेड उभारण्याचा आमदार निधीतून पुढाकार घेतलाय. या शेड उभारणी प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा काल आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा आमदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ करण्यात आला. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. नेताजी हायस्कूलच्या भोंगळ कारभारामुळे क्षितिजा शिंपी यांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर क्षितिजा शिंपी या माध्यमिक विभागाच्या शिक्षिका गेल्या 2 दिवसापासून उपोषणाला बसल्या आहेत. क्षितिजा शिंपी या उल्हासनगरमधील नेताजी हायस्कूलमध्ये कार्यरत होत्या. दरम्यान 8 महिन्यापूर्वी क्षितिजा शिंपी यांनी नेताजी हायस्कूलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र 8 महिने उलटले तरी देखील क्षितिजा शिंपी यांना आपल्या हक्काच्या निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. नेताजी हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपाल लेले यांना निवृत्ती वेतनासाठी वारंवार सांगून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे क्षितिजा शिंपी यांचे म्हणणे आहे. दरम्यान क्षितिजा शिंपी यांनी उपोषणाला बसण्यापूर्वीच आपल्या निवृत्ती वेतनाचा हक्क मिळावा याकरिता बरेच प्रयत्न केले होते. यापूर्वीही त्यांनी या संदर्भाची लेखी तक्रार जिल्हा परिषदेत आणि मंत्रालयात केली होती. मात्र शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. इतके प्रयत्न करून देखील शासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे क्षितिजा शिंपी आपली लढाई स्वतः लढण्यासाठी पुढे सरसावल्यात. आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. आपला हक्क मिळवण्यासाठी पुढे त्यांना अजून किती दिवस उपोषणाला बसावे लागेल आणि सरकारला जाग येईल की नाही हा येणारा काळच ठरवेल. प्रियांकासह प्राची मुळे, S9 न्यूज, ठाणे. येत्या बुधवारी 5 मार्चला ठाणे शहरातील काही ठिकाणचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. स्टेम जलशुद्धीकरण केंद्र, टेमघर तसेच शहाड अशुद्ध पाणी उपसा केंद्र येथे देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे येत्या बुधवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर यापुढचे म्हणजे 6 आणि 7 मार्च या 2 दिवशी देखील कमी दाबाचा पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान ठाणे शहरातील सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर तसेच मुंब्रा येथील काही भागांचा पाणी पुरवठा देखील खंडित करण्यात येणार आहे. तर इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, समतानगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सुरतपाडा, जॉन्सन, इंटरनिटी इत्यादी उंचावरील भागांचा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. S9 न्यूज, मुंबई. जाता जाता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कॉन्ट्रॅक्टर सुनील पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भाजी मंडईचा शुभारंभ आणि आमदार राजन विचारे यांच्या निधीतून आत्रे कट्ट्याच्या शेडची उभारणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा S9 न्यूज. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.